काय ग ताईंनो, तुम्ही योगा करायचा विचार करता? पण एक प्रश्न नेहमी तुमच्या मनात येतोय, योगा नेमका कधी करावा? सकाळी, दुपारी की संध्याकाळी? कारण अनेक जण ठरवतात की उद्यापासून योगा सुरू करायचा. पण सकाळी उठल्यावर ही घरातली कामं असतात, मुलींची तयारी असते, ऑफिसची घाई असते. यासाठी मग सकाळी वेळच मिळत नाही. मग संध्याकाळी होते आणि दिवसभराचा थकवा जाणवतो. म्हणून आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की योगा करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे? सकाळची, दुपारची की संध्याकाळची? आता पहिल्यांदा आपण सकाळची वेळ बघू. सकाळची वेळ योगासनासाठी अनेकांना योग्य वाटते, कारण सकाळी वातावरण हे शांत असतं आणि मनावर दिवसभराच्या कामाचा ताण नसतो. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यानंतर चहा घेण्याआधी किंवा दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटे योगासनासाठी दिली तर शरीराला एक चांगली सुरुवात मिळू शकते. सकाळच्या योगामुळे शरीराला हालचालही मिळते, आळस कमी होण्यास मदत होते आणि दिवसही अधिक चांगला होतो. पण प्रत्येकाला सकाळी वेळ मिळेलच असे नाही. एखादी आई सकाळी उठून घरातली कामे, मुलांची तयारी, इतर जबाबदाऱ्या सांभाळत असेल किंवा एखादी व्यक्ती ऑफिससाठी लवकर निघत असेल, तर सकाळचा योग करणं शक्यच नाही. अशा वेळी स्वतःला दोष न देता संध्याकाळची वेळ निवडता येते. संध्याकाळी कामावरून परतल्यानंतर किंवा घरातली कामे पूर्ण झाल्यानंतर काही मिनिटे योगासाठी काढता येतात. दिवसभर खुर्चीवर बसून काम करणाऱ्या व्यक्तीला मान, खांदे, पाठ कडकही वाटू लागते. अशा वेळी हलके स्ट्रेचिंग, मग काही सोपी आसने, श्वसनाचा सराव हा शरीराला आरामही देऊ शकतो. तसंच दिवसभराचा मानसिक ताणही कमी करू शकतो आणि मन शांत करण्यासाठी ही वेळ उपयोगी ठरू शकते. दुपारची वेळ सुद्धा काही लोकांसाठी योग्य असू शकते. उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये काम करणारी व्यक्ती लंच ब्रेकमध्ये 2 मिनिटं खुर्चीवर बसून मान, खांदे यांचे छोटे छोटे व्यायाम करू शकते. सतत स्क्रीनकडे पाहणाऱ्यांनी सुद्धा मध्ये शरीराला थोडी हालचाल दिली तर शरीर हे हलके वाटू लागते. पण जेवण झाल्यानंतर लगेचच योग करणे टाळायचं आहे. खरं तर योगासाठी सगळ्यांसाठी एकच परफेक्ट वेळ नसतो. एखाद्या व्यक्तीसाठी सकाळ चांगली असेल, तर दुसऱ्या व्यक्तीसाठी संध्याकाळ सोयीची असेल. महत्वाचे हे आहे की जे वेळ तुमची रोज नियमितपणे तुम्हाला मिळेल, तीच तुमची योग्य वेळ अशी मानली जाईल. योगा म्हणजे फक्त एक तासाचा सराव नाही, तर स्वतःची काळजी घेण्यासाठी एक छोटी सवय आहे. त्यामुळे ती एकदा ना लागली की लागली, ती नंतर सुटता सुटत नसते. त्यामुळे वेळ मिळण्याची वाट नका पाहू. तुमच्या व्यस्त जीवनामध्ये काही मिनिटे स्वतःसाठी काढा, कारण शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी केलेली छोटी सुरुवात ही तुमच्या भविष्यात मोठा बदल हा घडवू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.